Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Today in this lecture, we are discussing the how to prepare project report. तर आपण करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा स्टडी करीत आहोत. जे स्टुडंट बी कॉमच्या फर्स्ट इयरला असतात त्यांच्यासाठी हा कोर्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेतली आहे तर या कोर्समध्ये तुम्हाला 3 पेपर्सचा स्टडी करायचा आहे. ओके, लक्षात घ्या, तुम्हाला या करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट यामध्ये 3 पेपर्स असणार आहेत. पेपर नंबर फर्स्ट आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, पेपर नंबर फर्स्टचं टायटल आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामध्ये तुम्हाला 4 युनिट्स आहेत. तर त्यामध्ये 4 युनिट्स कोणकोणते आहेत? तर युनिट नंबर फर्स्ट आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. या युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला 4 कंटेंट्स आहेत. तर ते 4 कंटेंट्स कोणते आहेत? तर फर्स्ट कंटेंट्स आर इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. सेकंड कंटेंट्स आर फंक्शन्स ऑफ HRM. थर्ड कंटेंट्स आहे रिक्रूटमेंट अँड सिलेक्शन प्रोसेस. अँड लास्ट कंटेंट आर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट अँड इट्स मेथड्स. तर असे 4 कंटेंट्स आहेत ज्याचा स्टडी तुम्हाला या पेपर नंबर फर्स्टमधील युनिट नंबर फर्स्टमध्ये करायचा आहे. त्यानंतर युनिट नंबर सेकंड आहे, त्याचे टायटल आहे ह्यूमन रिसोर्स कंपेन्सेशन. ओके, युनिट नंबर सेकंडचे टायटल आहे ह्यूमन रिसोर्स कंपेन्सेशन. यामध्ये देखील तुम्हाला 2 मेन कंटेंट्स आहेत. तर फर्स्ट मेन कंटेंट आहे concept and definition, and second contents are HR compensation, wage and salary administration. त्यानंतर यामधील सेकंड मेन कंटेंट आहे फ्रिंज बेनिफिट्स. त्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ फ्रिंज बेनिफिट्स, नीड्स अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ फ्रिंज बेनिफिट्स, टाईप्स ऑफ फ्रिंज बेनिफिट्स. तर अशा प्रकारे या युनिट नंबर सेकंडमध्ये तुम्हाला या ऑल कंटेंटचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. त्यानंतर यामधील युनिट नंबर थर्ड आहे परफॉर्मन्स अप्रायझल. तर युनिट नंबर तुम्हाला 3 कंटेंट्स आहेत. त्या तिन्ही कंटेंटचा तुम्हाला स्टडी करावा लागेल. तर फर्स्ट कंटेंट आहे कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. सेकंड कंटेंट्स आर नीड्स अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. अँड थर्ड कंटेंट्स आर मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. तर या तिन्ही कंटेंटचा स्टडी तुम्ही या परफॉर्मन्स अप्रायझल युनिट नंबर थर्डमध्ये करणार आहात. आणि या पेपर नंबर फर्स्ट ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट यामधील 4 नंबरचं युनिट आहे इंडस्ट्रियल रिलेशन HR पॉलिसी. तर या युनिट नंबर 4मध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करायचा आहे? तर इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन HR पॉलिसी, 3 ॲक्टर्स ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स, इम्पॉर्टन्सी, ऑब्जेक्टिव्स अँड कंडिशन्स फॉर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्स. तर या ऑल कंटेंटचा स्टडी तुम्ही या युनिट नंबर 4मध्ये करणार आहात. तर हा जो पेपर नंबर फर्स्ट आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट तो तुम्हाला 100 मार्क्ससाठी असणार आहे. ओके, पेपर नंबर फर्स्ट ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट हा तुम्हाला 100 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला 100 मार्क्ससाठी याचा स्टडी करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला 4 युनिट्स आहेत. त्या 4 युनिट्सचा तुम्ही 1 बाय 1 स्टडी करणार आहात. त्यानंतर या करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट यामधील पेपर नंबर सेकंड आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, पेपर नंबर सेकंड इज entitled as recent trends in human resource management. In this paper number second we have studied the unit 4. Okay, unit number first, unit number second, unit number third and unit number 4. Now let's see unit number first. Unit number first is entitled as introduction to HRD. Okay, unit number first title आहे introduction to HRD. What is meant by HRD? So
HRD means Human Resource Development. In this topic, we have studied the concept and definition of HRD, scope and features of human resource development, needs of HRD and functions of HRD managers. ओके, तर या युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्ही 4 कंटेंट्सचा स्टडी करणार आहात. तर ते 4 कंटेंट्स कोणते आहेत? तर फर्स्ट कंटेंट आहे कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. सेकंड कंटेंट आहे स्कोप अँड फीचर्स ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. थर्ड कंटेंट आहे नीड्स ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. अँड लास्ट कंटेंट आर फंक्शन्स ऑफ HRD मॅनेजर्स. तर अशा 4 कंटेंटचा स्टडी तुम्ही या युनिट नंबर फर्स्टमध्ये पेपर नंबर सेकंडसाठी करणार आहात. त्यानंतर यामधील युनिट नंबर सेकंड आहे इंटरनॅशनल HRM. ओके, इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. यामध्ये देखील तुम्हाला 2 कंटेंट्स आहेत. फर्स्ट कंटेंट आहे कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ HRM अँड सेकंड कंटेंट आहे ग्लोबल रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन प्रोसेस. या 2 कंटेंटचा तुम्ही स्टडी या युनिट नंबर सेकंडच्या माध्यमातून करणार आहात. त्यानंतर या पेपर नंबर सेकंडमधील जो युनिट नंबर थर्ड आहे त्याचे टायटल आहे रिफॉर्म्स इन HRM. ओके, युनिट नंबर थर्डचे टायटल आहे रिफॉर्म्स इन HRM. तर यामध्ये तुम्हाला देखील 3 कंटेंट्स आहेत. फर्स्ट कंटेंट आहे क्वालिटी ऑफ वर्क लाईफ, इट इज अ QWL. सेकंड इज मून लाईटनिंग अँड थर्ड कंटेंट आहे टॅलेंट मॅनेजमेंट. तर हे 3 कंटेंट्सच्या आधारे तुम्ही युनिट नंबर थर्डचं स्टडी करणार आहात. त्यानंतर यामधील युनिट नंबर 4. Unit number 4 is entitled as EHRM. Now let's see which contents are studied in unit number 4. The first contents are introduction and definition of EHRM. Second contents are aspects of EHRM. Third contents are e-recruitment, e-selection, e-training and development, e-compensation management, virtual organization and human resource information system, it is HRIS. So या युनिट नंबर 4मध्ये तुम्हाला या 8 कंटेंटचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. तर अशा प्रकारे या पेपर नंबर सेकंडमध्ये 4 युनिट्स आहेत. त्या 4 युनिट्समध्ये कोणकोणते कंटेंट्स आहेत त्या ऑल कंटेंट्सचा तुम्हाला स्टडी करावा लागेल. तुमच्या ओके सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या पेपर नंबर सेकंडचं टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. हा जो पेपर आहे तो देखील तुम्हाला 100 मार्क्ससाठी असणार आहे. ओके, या पेपरवरती तुम्हाला 100 मार्क्सची एक्झाम द्यावी लागेल. त्यानंतर या सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील पेपर नंबर थर्ड. पेपर नंबर थर्ड कोणता आहे तर या पेपर नंबर थर्डचं टायटल आहे प्रॅक्टिकल अँड फील्ड वर्क. ओके, पेपर नंबर थर्ड इज इंटायटल्ड ॲज प्रॅक्टिकल अँड फील्ड वर्क. तर यामध्ये देखील ओके या पेपर नंबर थर्डसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क म्हणजे एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. ओके, तुम्ही या सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो तुमचा COC कोर्स आहे त्यामध्ये जे पेपर नंबर थर्ड आहे त्या पेपर नंबर थर्डसाठी तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा 100 मार्क्ससाठी असणार आहे. लक्षात ठेवा, पेपर नंबर फर्स्ट हा 100 मार्क्सची त्याच्यावरती एक्झाम होणार आहे. पेपर नंबर सेकंड ओके रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तो देखील तुम्हाला 100 मार्क्ससाठी आहे. त्यामुळे त्याच्यावरती 100 मार्क्सची एक्झाम होणार आहे. आणि जो पेपर नंबर थर्ड आहे प्रॅक्टिकल अँड फील्ड वर्क तो देखील तुमचा 100 मार्क्ससाठी आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. नाव लेट्स सी प्रोजेक्ट टॉपिक्स. आता तुम्हाला पेपर नंबर थर्डसाठी एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. मग त्यासाठी फर्स्ट तुम्हाला एखादा प्रोजेक्ट टॉपिक्स सिलेक्ट करावे लागेल. मग त्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रोजेक्ट टॉपिक्स चूज करू शकता तर या ठिकाणी ओके अ स्टडी ऑन द व्हेरियस एम्प्लॉई. फर्स्ट टॉपिक आहे अ स्टडी ऑन द व्हेरियस एम्प्लॉई वेलफेअर स्कीम्स ॲट डॅश 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 कंपनी. सेकंड टायटल आहे किंवा टॉपिक आहे HR पॉलिसीज अँड इम्प्लिमेंटेशन ॲट BPO. थर्ड टॉपिक आर एम्प्लॉई रिटेन्शन स्ट्रॅटर्जीज ॲट डॅश डॅश कंपनी.
Next is a report on recruitment and selection. Next is a report on training methods at dash dash company. Next is a project report on quality of work life. Next is a project report on diversity management. A project report on performance appraisal for any company. A project report on HR policy for any company. तर असे काही तर हे काही प्रोजेक्टचे टॉपिक्स आहेत. यामधील तुम्हाला एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. ओके, ज्या सब्जेक्टचा तुम्ही जो काही टॉपिक चूज करणार आहात त्या टॉपिकचा तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. मग यामधील तुम्ही एक प्रोजेक्ट टॉपिक सिलेक्ट करायचा आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेट्सला, प्रत्येक स्टुडंटला त्या पेपर नंबर 3साठी प्रोजेक्ट रिपोर्ट करणे, प्रिपेअर करणे कंपल्सरी आहे. लक्षात घ्या, तुम्हाला पेपर नंबर 3 जो आहे तो 100 मार्क्ससाठी आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क म्हणून एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला 100 मार्क्ससाठी प्रिपेअर करायचा आहे. मग यामधील तुम्ही कोणताही एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपेअर करावा लागेल. मग आता हा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार केला जातो, त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स आले पाहिजेत. तर कंटेंट्स इन प्रोजेक्ट रिपोर्ट, त्यामध्ये या 9 कंटेंट्सच्या आधारे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपेअर करू शकता. मग हे 9 कंटेंट्स कोणते आहेत, तर फर्स्ट कंटेंट आहे इंट्रोडक्शन टू दी टॉपिक. तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये जो फर्स्ट कंटेंट येणार आहे तो आहे इंट्रोडक्शन टू दी टॉपिक. मग या फर्स्ट कंटेंटमध्ये तुम्ही कोणती इन्फॉर्मेशन फीड करणार आहात, तर यामध्ये तुम्ही जो टॉपिक सिलेक्ट केला आहे, जो टॉपिक तुम्ही सिलेक्ट केला आहे त्याचे इंट्रोडक्शन, त्याची प्रस्तावना यामध्ये तुम्हाला लिहायची आहे. लक्षात घ्या, तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायच्या आधी तुम्हाला एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. मग तो टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपेअर करणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला हे 9 कंटेंटच्या आधारे तो प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचा आहे. तर त्यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे इंट्रोडक्शन टू दी टॉपिक. जो काही तुम्ही टॉपिक सिलेक्ट केला आहे त्या टॉपिकचं इंट्रोडक्शन या फर्स्ट कंटेंटमध्ये येणार आहे. त्यानंतर यामधील सेकंड कंटेंट आहे कन्सेप्च्युअल नॉलेज. सेकंड कंटेंट कोणता असणार आहे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमधील, तर कन्सेप्च्युअल नॉलेज. तर यामध्ये कोणती इन्फॉर्मेशन येईल, तर यामध्ये जो तुम्ही प्रोजेक्ट टॉपिक सिलेक्ट केला आहे त्याची कन्सेप्ट काय आहे, ती कन्सेप्ट काय आहे, त्याचं स्टेटमेंट काय आहे, त्याविषयीची इन्फॉर्मेशन या सेकंड नंबरच्या कंटेंट्समध्ये तुम्ही फीड करणार आहात. त्यामध्ये तुम्ही ती इन्फॉर्मेशन लिहिणार आहात. त्यानंतर आहे थर्ड नंबरचा कंटेंट प्रोफाईल ऑफ दी कंपनी. प्रोफाईल ऑफ दी कंपनी हा तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमधील थर्ड नंबरचा कंटेंट असणार आहे. यामध्ये कोणती इन्फॉर्मेशन आहे, तर तुम्ही ज्या कंपनीवरती जी कंपनी सिलेक्ट केली आहे त्या कंपनीमधील त्या कंपनीची ऑल इन्फॉर्मेशन, त्या कंपनीचा जो काही प्रोफाईल असेल त्याची ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला या कंटेंट नंबर 3मध्ये ती इन्फॉर्मेशन लिहावी लागेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या कंपनीची HR पॉलिसी सिलेक्ट केली असेल, मग ती कोणती कंपनी आहे ज्या कंपनी तुम्ही HR पॉलिसी सिलेक्ट केली आहे, तर त्या कंपनीचा प्रोफाईल, त्या कंपनीची ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला या थर्ड नंबरच्या कंटेंट्समध्ये लिहावे लागेल. त्यानंतर 4 नंबरचा कंटेंट्स आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ दी स्टडी. प्रोजेक्ट रिपोर्टमधील 4 नंबरचा कंटेंट्स आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ दी स्टडी. मग यामध्ये तुम्ही जो काही प्रोजेक्ट तयार करीत आहात, जसं तुम्ही स्टडी करीत आहात त्याचे काही ऑब्जेक्टिव्ज असणार आहेत. मग ते उद्दिष्टे कोणते आहेत, त्याचे ऑब्जेक्टिव्ज कोणते आहेत, ते ऑब्जेक्टिव्ज तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात. त्यानंतरचा कंटेंट आहे सिग्निफिकन्सी ऑफ दिस स्टडी. आपण प्रोजेक्ट रिपोर्ट कसं तयार करायचा, कसे बनवायचा त्याचा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये 5 नंबरचा कंटेंट आहे सिग्निफिकन्सी ऑफ दिस स्टडी. तर यामध्ये काय येणार आहे, तर तुम्ही जो प्रोजेक्ट तयार करीत आहात त्याची आवश्यकता, त्याची इम्पॉर्टन्सी
त्याची आवश्यकता कशासाठी आहे, त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, त्याची ऑल इन्फॉर्मेशन या ठिकाणी येणार आहे. ओके. त्यानंतर आहे 6 नंबरचा कंटेंट्स फाइंडिंग्स. ओके. फाइंडिंग्स म्हणजे काय, तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे त्यावरून तुम्हाला कोणती गोष्ट फाइंड आउट तुम्ही केली आहे, तुम्ही त्यावरून काय शोधून काढले आहे. ओके. ते फाइंडिंग्स या ठिकाणी तुम्हाला लिहावे लागतील. त्यानंतरचा कंटेंट आहे सजेशन्स. ओके. सजेशन्स काय आहेत, तर तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे त्यामध्ये तुम्हाला त्या कंपनीला काही सुचवायचे आहे का, की तुमच्या कंपनीची HR पॉलिसी अशी असायला पाहिजे, अशी आहे, तर त्यामध्ये तुम्ही असे सजेशन देऊन ती सजेस्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमचे ओपिनियननुसार काही सजेशन्स द्यायचे असतील तर ते सजेशन्स तुम्हाला या ठिकाणी लिहावे लागतील. त्यानंतरचा कंटेंट आहे रेफरन्सेस. ओके. रेफरन्सेस म्हणजे काय, तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे, ओके, तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे, मग असा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टीची कोणकोणत्या गोष्टी रेफर केल्या. फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्या प्रोजेक्टबद्दलची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर केला असेल. मग इंटरनेटवरती तुम्ही ज्या वेबसाईटच्या माध्यमातून ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्या वेबसाईटचा उल्लेख या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. ती वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी लिहावी लागेल. त्याबरोबर तुम्ही कोणते बुक्स रेफर केले असतील तर त्या बुक्सची इन्फॉर्मेशन, म्हणजे ते बुक्सचे टायटल कोणते आहेत, त्याचे ऑथर्स कोण आहेत, ओके, त्यांचे पब्लिशिंग कोणी केली आहे, या सर्वांची इन्फॉर्मेशन या रेफरन्सेसमध्ये लिहावे लागतील. किंवा तुम्ही आणखीन न्यूजपेपरचा यूज केला असेल, मॅगझिनचा यूज केला असेल तर त्या सर्वांची, म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या गोष्टी रेफर केल्या त्या ऑल रेफर केलेल्या गोष्टींची इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर लास्ट कंटेंट आहे कन्क्लुजन. ओके. कन्क्लुजन म्हणजे काय, तर एक समरी तयार करणे. ओके. तुम्ही जो पूर्ण प्रोजेक्ट तयार केला आहात त्यावरून काय कन्क्लुजन आहे, ओके, त्याच्यामध्ये काय समरी आहे, ती ऑल समरी, ओके, ती समरी एका पॅसेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. ओके. कन्क्लुजन काय असणार आहे, त्या प्रोजेक्टचा सारांश, त्याची समरी असणार आहे आणि ते समरी देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. तर अशा प्रकारे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असे 9 कंटेंट्सच्या आधारे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणार आहात. ओके. लक्षात येते. तुम्हाला पेपर नंबर 1, पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3 असे 3 पेपर्स आहेत तुमच्या सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट COC कोर्ससाठी. ओके. COCचा लॉंग फॉर्म आहे करिअर ओरिएंटेड कोर्स. तुमचा COC आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तुम्ही FY BCom, जे स्टुडंट FY BComला असतात, BComच्या फर्स्ट इयरला असतात, त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. ओके. तुम्हा सर्व स्टुडंट्सला हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल. यासाठी ओके तुम्हाला या करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यामध्ये तुम्हाला 3 पेपर्सचा स्टडी करायचा आहे. मग ती 3 पेपर्स कोणकोणते आहेत, तर पेपर नंबर 1 आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तो पेपर नंबर 1 हा 100 मार्क्ससाठी असणार आहे. त्यावरती 100 मार्क्ससाठीची एक्झाम होणार आहे. त्या एक्झामसाठी तुम्हाला या 4 युनिट्सचा स्टडी करायचा आहे. लक्षात घ्या. पेपर नंबर 1 100 मार्क्ससाठी आहे. पेपर नंबर 1चं टायटल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 युनिटचा स्टडी करायचा आहे. तुमची एक्झाम ही 100 मार्क्सची होईल. त्याचबरोबर पेपर नंबर 2 पेपर नंबर 2चे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके. तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे तो तुमचा 300 मार्क्सचा कोर्स आहे. ओके. तर त्यामध्ये पेपर नंबर 1 100 मार्क्ससाठी आहे. पेपर नंबर 2 100 मार्क्ससाठी आणि पेपर नंबर 3 100 मार्क्ससाठी असणार आहे. इज इक्वल टू 300 मार्क्ससाठी हा तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा 300 मार्क्ससाठी आहे. तर पेपर नंबर 1चा आता आपण स्टडी केला आहे की पेपर नंबर 1मध्ये तुम्हाला
100 मार्क्ससाठी 4 युनिट्सचा स्टडी करायचा आहे आणि 100 मार्क्सची तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर या पेपर नंबर 2चे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. या पेपर नंबर 2मध्ये देखील तुम्हाला 4 युनिट्स असणार आहेत. त्या 4 युनिट्सचा तुम्ही स्टडी करणार आहात. हा पेपर नंबर 2 देखील 100 मार्क्ससाठीच आहे आणि 100 मार्क्सची या पेपर नंबर 2साठी एक्झाम घेतली जाणार आहे. आणि त्यानंतर आहे पेपर नंबर 3. पेपर नंबर 3चं टायटल आहे प्रॅक्टिकल अँड फील्ड वर्क. ओके, पेपर नंबर 3चं टायटल आहे प्रॅक्टिकल अँड फील्ड वर्क. तर या प्रॅक्टिकल वर्कसाठी तुम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणार आहात. तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा 100 मार्क्ससाठी असणार आहे. मग त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला पहिल्यांदा जे काही मी तुम्हाला टायटल्स सांगितले आहेत त्या टायटल्समधील त्या टॉपिक्समधील एक टॉपिक तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केलेला टॉपिक आहे त्याच्यावरतीच तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल. तर तो प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स आले पाहिजेत याची देखील कल्पना मी तुम्हाला दिली आहे की त्याच्यामध्ये जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही काही टॉपिक सिलेक्ट केले आहे त्याचं इंट्रोडक्शन असणार, त्याची जी काही कन्सेप्ट आहे जो काही तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करीत आहात त्याची ऑल इन्फॉर्मेशन त्या कन्सेप्च्युअल नॉलेजमध्ये येणार आहे. त्याचबरोबर प्रोफाईल ऑफ द कंपनी, ज्या कंपनीचा तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करीत आहात त्या कंपनीची प्रोफाईल यामध्ये येणार आहे. त्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ दी स्टडी. तुम्ही जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करीत आहात, तुम्ही जो स्टडी करीत आहात तर त्याचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट कशासाठी तयार करीत आहात, त्यामधून तुमचे उद्दिष्ट काय आहे ते सर्व ऑल ऑब्जेक्टिव्ज या ठिकाणी तुम्हाला लिहावे लागतील. त्यानंतर सिग्निफिकन्सी ऑफ दी स्टडी. सिग्निफिकन्सी म्हणजे काय, तर तुम्ही हा जो काही स्टडी करीत आहात, जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करीत आहात, जो काही स्टडी करीत आहात त्याची इम्पॉर्टन्सी, त्याचे महत्त्व, त्याची आवश्यकता ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर आहे फाइंडिंग्स. तुम्ही हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे त्यामधून तुम्ही काय शोधून काढले, काय फाइंड आउट केले, कोणत्या गोष्टी फाइंड आउट केल्या, त्या ऑल फाइंडिंग्स या ठिकाणी तुम्हाला लिहावे लागेल. नंतर आहे सजेशन्स म्हणजे काय, तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे त्यामधून तुम्ही ज्या कंपनीचा हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे तर त्यासाठी तुम्ही काय सजेशन्स देऊ शकता. तुम्हाला काय सजेस्ट करायचे आहे ते सजेशन्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर आहे रेफरन्सेस. रेफरन्सेस काय आहेत, तर तुम्ही जो काही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी यूज केल्या. फॉर एक्झाम्पल इंटरनेटचा वापर करून तुम्ही एखाद्या वेबसाईटच्या आधारे ती इन्फॉर्मेशन मिळवली असेल, एखाद्या बुक्सचा तुम्ही रेफर केला असेल, मॅगझिन्स, न्यूजपेपर्स, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा तुम्ही वापर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी केला असेल. तर त्यांची ऑल इन्फॉर्मेशन ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही रेफरन्स घेतला आहे त्या ऑल गोष्टींचा रेफरन्स, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. आणि लास्टला आहे कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे काय, तुम्ही जो ऑल ओव्हर प्रोजेक्ट तयार केला आहे त्याची एक समरी तुम्हाला तयार करायची आहे. म्हणजे त्याचा सारांश, त्या प्रोजेक्ट रिपोर्टचा सारांश किंवा समरी किंवा कन्क्लुजन हे तुम्हाला त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये लिहायचे आहे. अशा पद्धतीने या 9 कंटेंटच्या आधारे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणार आहात. यामध्ये ऑल कंटेंट्स आर दी मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज म्हणजे इंट्रोडक्शन टू दी टॉपिक, तुम्ही जो काही टॉपिक चूज केला आहे त्याचं इंट्रोडक्शन लिहिणे कंपल्सरी आहे. कन्सेप्च्युअल नॉलेज, जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, तुमची जी काही कन्सेप्ट आहे, जी तुमची इन्फॉर्मेशन आहे त्या प्रोजेक्टमधील, ती सर्व इन्फॉर्मेशन या कन्सेप्च्युअल नॉलेजमध्ये येणार आहे. त्याचबरोबर त्या कंपनीचा प्रोफाईल, तुमची ऑब्जेक्टिव्ज, सिग्निफिकन्सी, findings, suggestions, references, conclusion, all the 9 contents are the most important of your project report. सर्व स्टुडंट्सने या 9 कंटेंट्सच्या आधारे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. हे 9 कंटेंट्स तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आलेच पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ऑल कंटेंट्स हे कवर झालेच पाहिजे. त्याच्या आधारे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणार आहात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट या 9 कंटेंटच्या आधारे तयार करणार आहात. त्यानंतर तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे
मग त्याचं जे फर्स्ट पेज असणार आहे त्या फर्स्ट पेजवरती तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन येईल, तुमच्या कॉलेजची इन्फॉर्मेशन येणार, तुम्ही जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला त्या टॉपिकचं टायटल येणार. म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड असतील तर फर्स्टली तुम्ही कॉलेजचे नेम त्या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर तुमचं स्वतःचे नाव, तुमचा क्लास कोणता आहे, तुमचा रोल नंबर, तुमचा एनरोलमेंट नंबर, त्यानंतर तुमच्या जे काही प्रोजेक्टचे टॉपिक तुम्ही सिलेक्ट केले आहे त्या प्रोजेक्टच्या टॉपिकचं टायटल या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावे लागेल. आणि तुम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे, तुम्ही ज्यांचा गायडन्स घेतला आहे त्यांचे नाव देखील तुम्हाला कंपल्सरी मेन्शन करणे आवश्यक आहे. ओके. मग असा गायडन्स तुम्हाला कोणी दिला आहे तर मिस SM पवार. ओके. त्या टीचर्सचे तुम्हाला नाव, त्या गायडन्सचे नाव त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचे आहे. आणि इट इज अ इन्फॉर्मेशन डिटेल्स अबाउट युअर प्रोजेक्ट रिपोर्ट. ओके. मी तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट कसा तयार करायचा आहे, त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स आले पाहिजे, तुमच्या प्रोजेक्टचे जे काही फर्स्ट पेज असणार आहे त्यामध्ये कोणते डिटेल्स हवे आहेत. ओके. त्या सर्वांची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या ठिकाणी दिलेली आहे. ओके. लक्षात घ्या, तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा जो कोर्स आहे तो तुमचा 300 मार्क्सचा आहे. ओके. तुमचा सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स 300 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी तुम्हाला 300 मार्क्ससाठी हा कोर्स आहे. त्यामध्ये 2 पेपर्स आहेत. ओके. 3 पेपर्स आहेत. सॉरी, तुम्हाला यामध्ये 3 पेपर्स आहेत. पेपर नंबर 1, पेपर नंबर 2, पेपर नंबर 3. पेपर नंबर 1चं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यानंतर पेपर नंबर 2चे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. अँड पेपर नंबर 3 आहे तो आहे तुमचा प्रॅक्टिकल अँड फील्ड वर्क. मग या 3 पेपर्ससाठी तुम्ही तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याचा स्टडी करणार आहात. ओके. प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. ओके. पेपर नंबर 1 हा 100 मार्क्सचा आहे, पेपर नंबर 2 हा 100 मार्क्सचा आहे आणि पेपर नंबर 3 हा देखील 100 मार्क्सचा आहे. पेपर नंबर 1साठी तुमची एक्झाम होणार आहे. ओके. 100 मार्क्सची हे एक्झाम. त्याचबरोबर पेपर नंबर 2साठी देखील तुमची 100 मार्क्सची एक्झाम होणार आहे. आणि पेपर नंबर 3साठी तुम्ही स्वतः एक 100 मार्क्ससाठीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणार आहात. तर लक्षात घ्या, तुम्ही ऑल स्टुडंट्सने हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे कंपल्सरी आहे. तो तुम्हाला 100 मार्क्सचा आहे. ओके. तर या ऑल इन्फॉर्मेशनच्याद्वारे ओके जी तुम्हाला इन्फॉर्मेशन मी दिली आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स आले पाहिजेत, त्याचबरोबर तुमचे जे प्रोजेक्टचे रिपोर्टचे जे फर्स्ट पेज असणार आहे ते कसे असणार आहे, त्याचबरोबर ओके लक्षात घ्या तुम्हाला या सर्व गोष्टी तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कवर करायच्या आहेत. कारण की तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो 100 मार्क्ससाठीचा आहे. ओके. तुमचा कोर्स तो 300 मार्क्सचा आहे. त्यामध्ये 200 मार्क्ससाठी ओके पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2साठी एक्झाम होणार आहे. आणि पेपर नंबर 3 आहे तो तुमचा त्याच्यावरती प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला 100 मार्क्ससाठी कंप्लीट करायचा आहे. तर अशा प्रकारे ओके तुम्ही तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा 300 मार्क्सचा कोर्स कंप्लीट करणार आहात. Okay, thank you.